अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमची चिंता, तुमचा ताण, तुमचा एक प्रश्न जो तुम्हाला रात्रभर झोपू देत नाही तो आता संपणार आहे. तुम्ही अनेक उपाय केले, खूप विचार केला, पण उत्तर नाही मिळालं. आज मी तुम्हाला एका सेकंदात उत्तर मिळवण्याचा स्वामी समर्थांनी सांगितलेला सर्वात मोठा उपाय सांगणार आहे. विश्वास बसत नाहीये? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे आयुष्य बदलून जाईल. चला सुरुवात करूया. मी तुमचा आध्यात्मिक स्वामी भक्त. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या मनाची शांती आणि तुमच्या संसारावर जे दुःखाचे डोंगर कोसळले आहेत किंवा तुमच्या समस्या याच्यावर उपाय. तुम्हाला कळालंच असेल की स्वामी समर्थांची जर आपण भक्ती आणि सेवा आणि नामस्मरण केलं तर आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन हे भेटतंच. थंबनेलवर तुम्ही पाहिलं की पिंडीला स्पर्श करा आणि उत्तर मिळवा. हा फक्त एक उपाय नाही, हे एक अत्यंत प्रभावी रहस्य आहे जे आज मी तुमच्यासमोर उघड करणार आहे. बऱ्याचदा आपण खूप विचार करतो. नोकरी, व्यवसाय, लग्न, आरोग्य, मनात विचारांची गर्दी होते. पण लक्षात ठेवा, जास्त विचार करून थकून जाणे योग्य नाही. तुमचे विचार जेव्हा थांबतात तेव्हाच योग्य उत्तर ऐकू येतं. पण हे विचार कसे थांबवायचे, येथेच पिंडीला स्पर्श करण्याची प्रक्रिया कामाला येते. पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे आपल्या अंतरंगाची ऊर्जा. स्वामी समर्थांनी आपल्याला स्वच्छ शोधाचा मार्ग दाखवला आहे. या स्पर्शाने तुमची आंतरिक ऊर्जा जागृत होते. ती तुम्हाला स्पष्टपणे मार्गदर्शन करते, पण योग्य पद्धतीने स्पर्श करायचा. चला आता त्या 3 महत्त्वाच्या पायऱ्या पाहूया. पायरी 1, मनाची तयारी. मंदिरात जाण्यापूर्वी किंवा घरात पूजा करताना आपले विचार आणि प्रश्न एका कागदावर लिहून ठेवा. यामुळे तुमचा प्रश्न स्पष्ट होतो. पायरी 2, योग्य वेळ आणि स्थिती. पहाटेची वेळ. सर्वात उत्तम शांत वातावरणात डोळे बंद करून पिंडीसमोर किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर बसा. मोठा इशारा या प्रक्रियेत. एक चूक झाली तर परिणाम मिळणार नाही. ती चूक काय आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पहा. पायरी 3, स्पर्श आणि प्रश्न. अत्यंत शांत चित्ताने आपल्या दोन्ही तळहातांनी पिंडीला किंवा मूर्तीच्या चरणांना स्पर्श करा आणि आपला प्रश्न मनातून विचारा. त्यानंतर लगेच बाजूला सरकू नका. हाच तो महत्त्वाचा क्षण आहे. 3 मिनिटे शांत बसा. तुमच्या मनात येणारा पहिला विचार, पहिले शब्द किंवा भावना हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. हीच ती देवी वाणी आहे. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का जिथे तुम्हाला अचानक बरोबर उत्तर मिळालं? जर हो, तर तुमचा तो अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आणखी 10 लोकांना प्रेरणा मिळेल. आणि हो, तुम्ही अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहू इच्छिता तेही नक्की कळवा. मी तुम्हाला मगाशी एका चुकीबद्दल सांगितलं होतं. ती चूक म्हणजे अविश्वास आणि घाई. तुम्ही स्पर्श केला, प्रश्न विचारला, पण उत्तर लगेच नाही मिळालं तर लगेच उठून जाणे. असं करू नका. किमान 10 मिनिटे शांत बसा. तुमच्या मनाला शांत होण्याची संधी द्या आणि जाताना फक्त एकच मंत्र म्हणा, मी शांत आहे, मी समाधानी आहे, माझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या आत आहे. हा विश्वासच तुम्हाला उत्तर देईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समस्यावरचा मार्ग दाखवण्यासाठी बनवला आहे. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावा यासाठी बेल आयकॉन दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. नामस्मरण केल्यामुळे निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते. आपल्या मनातील काय अविश्वास असेल तर तो निघून जातो. श्री स्वामी समर्थ.